नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, नवीन सोलर योजना आता सुरू करण्यात आलेला आहे आणि तुम्ही 2,500 ते 10,000 मध्ये तुमच्या घरावर सोलर बसवू शकता. तर त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, तर ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सोलर योजनेचा नवीन जी-आर आता लागू करण्यात आलेला आहे आणि प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तेच आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता, तर 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबवण्याबाबत. तर इथे बघू शकता, 6 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी-आर काढलेला आहे आणि इथे प्रस्तावना बघू शकता. राज्यातील वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू या ऊर्जा साधनांपासून होत आहे. तर इथे पुढे बघू शकता, तर इथे शासन निर्णय काय आहे बघू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मिती ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेचा विक्रममधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर या तिथे 2 नंबरमध्ये बघू शकता, तर या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक, तसेच ज्यांना वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5,00,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे तर घोषित करण्यात आलेला आहे आणि अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. तर 3 नंबरमध्ये बघू शकता, तर या योजनेसाठी सन 2025-26 या वर्षासाठी 330 कोटी रुपये व सन 2026-27 या वर्षासाठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास, तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर योजनेचे उद्दिष्ट काय आहे बघू शकता, तर दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे आणि ब मध्ये दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे, तर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे. तर योजनेची संरचना पाहू शकता, तर या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक व ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,375 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक यांच्याकरिता छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित असण्यासाठी राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदानाची तरतूद करण्यात येत आहे आणि त्याद्वारे सदर वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तर लाभार्थ्याचा वीज ग्राहक गट आणि हा हिस्सा व लागणारी निधी बघू शकता. तर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने व राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. तर अनुक्रमांक 1 मध्ये बघू शकता, घरगुती वीज ग्राहकांचा गट प्रकार, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक 35% आणि इथे बघू शकता सर्वसाधारण गट 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यांना सर्वसाधारण गटासाठी 20%, तर अनुसूचित जातीसाठी 30% आणि अनुसूचित जमातीसाठी 30% आहे.
तर इथे बघू शकता सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्याची प्रति किलोवॅट आधारभूत किंमत रुपये 50,000 इतकी गृहीत धरल्यास वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासनाच्या हिस्सा खालीलप्रमाणे असेल. तर घरगुती वीज ग्राहकाचा गट प्रकार आणि ग्राहकाचा हिस्सा रुपये 2,500. तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक 2,500 आणि राज्य शासनाचा हिस्सा 17,500 आणि केंद्र शासनाचा हिस्सा 30,000 आहे. आणि 2 नंबर मध्ये बघू शकता 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक. तर सर्वसाधारण गट 10,000 आणि शासनाचा हिस्सा पण 10,000 आणि केंद्र शासनाचा पण हिस्सा 30,000 आहे. तर अनुसूचित जातीसाठी 5,000, तर राज्य शासनाचा 15,000 आणि केंद्र शासनाचा 30,000. तर अनुसूचित जमातीसाठी 5,000, तर राज्य शासनाचा 15,000, तर केंद्र शासनाचा 30,000 आहे. तर 5 नंबरमध्ये बघू शकता तर योजनेसाठी लागणारी निधीची तरतूद व लेखाशीर्ष. स्मार्ट योजना राबवण्याकरता राज्य शासनावर आर्थिक भार रुपये 655 कोटी येणार आहे आणि राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानात या योजनेसाठी लागणारा निधी देण्यात येईल. तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित या सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडून या लेखाशीर्षांतर्गत सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक तरतूद करण्यात येईल. ही योजना केंद्र शासनाच्या योजनेशी संबंधित असल्याने केंद्र शासनाच्या योजनेतील पात्र आणि निकषात बदल सुधारणा झाल्यास त्या या योजनेस लागू राहतील आणि या योजनेची अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल. तर लाभार्थ्याची निवड निकष बघू शकता. खालील निकषाची पूर्तता करणारी घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तर ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतला नसावा आणि इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल आणि वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल. तर निकष बघू शकता. ज्या वीज ग्राहकाचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. तर इथे दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर राबवावी आणि डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्यात अधिकारी महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन यांना राहील. तर योजनेचा कालावधी आहे. सदर योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असेल. तर अंमलबजावणी कार्यपद्धती तर येथे बघू शकता. या योजनेचा प्रसिद्धी महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल. या योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार पात्र पुरवठादारांना विभागून काम सोपवले जाईल. तर अर्ज केलेल्या ग्राहकांच्या जागेची यंत्रणा तांत्रिक व्यवहारात तपासणी तेथे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. तर मित्रांनो त्याच्याद्वारे हे आहे मित्रांनो GR काढलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.